Subscribe to our channel and click the bell icon to get the notification about new video. Hello childrens, welcome to the channel of Kanishka Tutorials. Today we are going to learn 10th standard Marathi medium, subject English, first poem. Unit 1, 1.1 A Teenager's Prayer. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येत असतो आणि त्या प्रत्येक दिवशी मी जे काही करेन त्याचे निर्णय मला घ्यावेच लागतात. त्यावेळी माझ्यासमोर अनेक पर्याय असतील, पण नक्की कोणता मार्ग निवडायचा हे माझे मलाच ठरवायचे आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस or travel down the darkened road that leads to great distress. Darkened, here it refers to evil. Andharmay, distress means great worry and strain. कष्ट किंवा त्रास. मी निवडलेला मार्ग मला एकतर महान यशाच्या दिशेने घेऊन जाईल किंवा तो अंधाऱ्या मार्गाने जाणाऱ्या म्हणजेच अपयशाकडे किंवा दुःखाकडे घेऊन जाऊ शकतो, पण याची संपूर्ण जबाबदारी माझ्या घेतलेल्या निर्णयावर ठरेल. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. हे परमेश्वरा, कृपा करून माझे डोळे उघड की जेणेकरून मला स्पष्ट दिसेल जे बरोबर आहे किंवा जे योग्य आहे. त्या बाजूने मला खंबीरपणे उभे राहण्यास मदत कर आणि माझ्यातील जे सर्वोत्तम गुण आहेत त्याला तू योग्य दिशा देण्यासाठी हे परमेश्वरा तू मला मदत कर. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ each day. Here temptation means a strong wish to do something bad or wrong. मोह. हे ईश्वर, माझ्या जीवनात जेव्हा जेव्हा कठीण वेळ येईल त्यावेळी माझ्याकडून कोणतेही गैरवर्तन न होण्यासाठी व कोणत्याही मोहाला बळी न पडण्यासाठी मला नाही म्हणायची हिंमत दे व माझ्या आयुष्यातील येणाऱ्या कठीण प्रसंगांना उत्तर देण्यासाठी माझे शरीर मी कायम निरोगी व चांगल्या स्थितीत ठेवू शकेन यासाठी शक्ती दे. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. किशोर अवस्थाचा काळ संपताना मला विश्वास आहे की तुझी साथ मला प्रत्येक वेळेला असेल आणि अशा पद्धतीने जर जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ लाभली तर माझे आयुष्य खूप चांगले व सुखकर होईल असे मला वाटते. अशा प्रकारची प्रार्थना किशोरवयीन मुलगी देवाला करत आहे. नाउ मूव विथ द इंग्लिश वर्कशॉप. फर्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. फर्स्ट इज अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. ऑप्शन्स आर न्यू बिगिनिंग्स or new endings. Answer is new beginnings. According to the poet, new beginnings are brought by each new day. Now move with the next question. We must decide to take the road which leads to dash. Options are great distress or great success. So answer is great success. We must decide to take the road which leads to great success. Next question. The poet prays to the Lord to help him stand for what is dash. Options are might or right. The answer is right. The poet prays to the Lord to help him stand for what is right. Next question. The poet wants to see that his teenage years have been the dash years of his life. Options are worst or best. Answer is best. The poet wants to see that his teenage years have been the best years of his life.
Now move with the next question. Find and write the pairs of rhyming words from the poem. First is make, take, success, distress, see, me, way, day. Now move with the next question. What is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from the following options. And the options are: first is a AABB, second is ABCD, third is ABCB, and fourth is ABBA. So answer is ABCB. The rhyming scheme of the poem is ABCB. इथे ABCB यमक योजना वापरली आहे. म्हणजेच कवितेच्या दुसऱ्या आणि चौथ्या ओळीच्या शेवटी यमक जुळणारे शब्द आहेत, परंतु पहिल्या आणि तिसऱ्या ओळीच्या शेवटी यमक जुळणारे शब्द नाही. Now move with the further question. Match the lines in a column A with the figure of speech in column B. First is decisions I must make. Answer is inversion. Next, please open up my eyes, dear Lord. Answer is apostrophe. Travel down the darkened road. Answer is alliteration. I can choose to the road of life. Answer is metaphor. इथे ॲपॉस्ट्रॉफ म्हणजे जो उपस्थित नाही अशा एखाद्याशी थेट बोलणे किंवा निर्जीव वस्तूंशी बोलणे. सेकंड इज ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन म्हणजे ज्यात प्रथम व्यंजन किंवा अक्षर सारख्या ध्वनीत असणारे शब्द. थर्ड, इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे ज्यात एका वाक्यावर विशिष्ट प्रकारचा जोर दिला जातो. उदाहरणार्थ, एक्झाम्पल मस्ट, एक्सेट्रा. मेटाफर. मेटाफर म्हणजे रूपक भाषा ज्यात एखाद्या वस्तू किंवा क्रियेचे शब्दात केलेले वर्णन जी सत्य नसते, परंतु एखादी कल्पना स्पष्ट किंवा तुलना करण्यास मदत करत असते. Now move with the next question, that is the sixth question. Prepare a set of 10 questions to interview any successful teenager. You may use the following guidelines. ओके, तर या प्रश्नाचा अर्थ असा आहे की कोणत्याही यशस्वी किशोरवयीन मुलाचा अथवा मुलीचा मुलाखत घेण्यासाठी 10 प्रश्नांचा संच तयार करा आणि आपल्याला खाली मार्गदर्शक तत्वे आपण वापरू शकता. ओके, नाऊ स्टार्ट विथ द इंटरव्ह्यू. प्रथम मी इथे दिलेलं आहे तुम्हाला एक एक्झाम्पल किंवा उदाहरणार्थ देण्यासाठी. नेम ऑफ द इंटरव्ह्यू इथे म्हणजे मुलाखतीचे नाव, जो मुलाखत देणार आहे त्याचे नाव. आणि दुसरं मी दिलेलं आहे नेम ऑफ द इंटरव्ह्युअर. इथे आता मुलांनो इंटरव्ह्युअर म्हणजेच काय, जो मुलाखत घेणार आहे तो. ओके, तर मी खाली दिलं आहे तुम्हाला उदाहरणार्थ नेम ऑफ द इंटरव्ह्यू मनस्वी भोईर आणि नेम ऑफ द इंटरव्ह्युअर इज मिस्टर सतीश. इथे तुम्ही कोणत्याही व्यक्तीचं नाव तुम्ही अवलंबन करू शकता किंवा लिहू शकता. टॉपिक स्पोर्ट्स. विनर ऑफ इंटर स्कूल हँडबॉल चॅम्पियनशिप. चॅम्पियनशिप म्हणजेच विजेतेपद. हॅलो मनस्वी, थँक यू फॉर टॉकिंग टू अस टुडे. कॅन यू लेट अस नो हाऊ यू फेल्ट वेन यू फायनली वॉन द इंटर स्कूल हँडबॉल चॅम्पियनशिप लास्ट वीक. म्हणजेच हॅलो मनस्वी, आज आपल्याशी बोलण्याबद्दल धन्यवाद. गेल्या आठवड्यात तुम्ही आंतरशाळेय हँडबॉल स्पर्धेत शेवटचा डाव जिंकला, तेव्हा आपल्याला कसे वाटले हे आपण आम्हाला सांगू शकता? नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर सच अ इम्पॉर्टंट इव्हेंट? व्हॉट वॉज युअर टिपिकल रुटीन? म्हणजेच महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आपण कशी तयारी केली? तुमचा ठराविक दिनक्रम किंवा दैनंदिन तुमचा जो दिनक्रम होता तो कोणता होता? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. डिड यू फेस एनी चॅलेंजेस ड्युरिंग युअर प्रिपरेशन फॉर द इव्हेंट? म्हणजेच कार्यक्रमाच्या तयारीच्या दरम्यान आपणास काही आव्हानांचा सामना करावा लागला का? नेक्स्ट क्वेश्चन. वॉज देअर एनी कम्पिटिटर हू यू फेल्ट वॉज बेटर दॅन यू ऑर वॉज मोर चॅलेंजिंग दॅन द अदर्स? म्हणजेच एखादा प्रतिस्पर्धी जो तुम्हाला वाटत होता की तो तुमच्यापेक्षा चांगला आहे किंवा इतरांपेक्षा तो आव्हानात्मक आहे. फिफ्थ क्वेश्चन. हाऊ डिड यू ओव्हरकम एनी नर्वसनेस ऑर अनेक्सिटी बिफोर ईच मॅच? म्हणजेच प्रत्येक सामन्यापूर्वी आपण चिंताग्रस्त किंवा
चिंतेवर मात कशी केली? नेक्स्ट क्वेश्चन सिक्स्थ. व्हॉट वॉज युअर स्टेट ऑफ माइंड गोईंग इन टू द ऑल इम्पॉर्टंट फायनल मॅच ऑफ द कॉम्पिटिशन? म्हणजेच स्पर्धेच्या सर्व महत्वाच्या अंतिम सामन्यात तुमची मानसिक स्थिती काय होती? सेवन्थ क्वेश्चन. Who help you in your preparations leading up to the tournament? Are there any special people you thank for your amazing achievements? म्हणजेच स्पर्धा सुरू करण्याच्या तयारीत कोणी मदत केली? आपल्या आश्चर्यकारक कामगिरीबद्दल आपण आभार मानणारे असे काही खास लोक आहेत का? एट क्वेश्चन. नाउ दॅट यू हॅव वोन द इंटर स्कूल चॅम्पियनशिप, विल यू ट्राय आउट फॉर नॅशनल लेवल टुर्नामेंट्स इन हँडबॉल? म्हणजेच आता तुम्ही आंतरविद्यालयीन अजिंक्यपद जिंकले आहे, तर हँडबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी प्रयत्न कराल का? नाइन्थ क्वेश्चन. आर यू प्रिपेअरिंग फॉर अ करिअर इन स्पोर्ट्स, पर्टिक्युलरली इन हँडबॉल? म्हणजेच आपण खेळातच करिअरची तयारी करत आहात का, खास करून हँडबॉलमध्ये? टेन्थ क्वेश्चन. डू यू हॅव एनी वर्ड्स ऑफ ॲडवाईस फॉर अदर यंग टॅलेंट हू ऑल्सो वॉन्ट टू फॉलो ऑन युअर फुटस्टेप्स? म्हणजेच आपल्याकडे पाऊल ठेवून पुढे जाऊ इच्छिणाऱ्या अशा विविध तरुण प्रतिभांसाठी आपल्याकडे काही सल्ले आहेत काय? नाउ मूव विथ द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज अ सेवन्थ क्वेश्चन. रीड द पोएम, राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचा अर्थ असा आहे की कविता वाचा आणि सुमारे 12 ते 15 वाक्यांमध्ये कवितेचे कौतुक लिहा किंवा भावार्थ लिहा. ओके, नाउ स्टार्ट विथ द आन्सर. द टायटल ऑफ द पोएम इज टीनेजर्स प्रेयर. म्हणजेच कवितेचे शीर्षक आहे किशोरवयीन प्रार्थना. सेकंड, द पोएट्स नेम इज अ जे मॉर्स. कवीचे नाव आहे जे मॉर्स. थर्ड, द राईम स्कीम इज अ ABCB. म्हणजे कवितेचे यमक जुळणाऱ्या ज्या ओळी आहेत त्या ABCB आहेत. फोर्थ, फेवरेट लाईन्स म्हणजे आवडत्या ओळी. तुम्हाला कोणत्या आवडल्या ते तुम्ही आपल्या परीने लिहू शकता. त्यामध्ये मी दिलेला आहे तुमच्यासाठी, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. म्हणजेच हे प्रभू, हे ईश्वरा, कोणत्याही मोहाला बळी न पडण्यासाठी मला नाही म्हणायची हिंमत दे. आणि दुसरी ओळ मी दिलेली आहे तुमच्यासाठी, दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. म्हणजेच जर जीवनाच्या प्रत्येक वळणावर जेव्हा जेव्हा मला कठीण प्रसंग आलेले आहेत तेव्हा तेव्हा तू मला साथ तुझी लाभलेली आहे आणि अशीच साथ तुझी मला पुढेही लाभू दे, तर माझे आयुष्य खूप चांगले व सुखकर होईल. ही अशा 2 ओळी मी तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे फिफ्थ वन. थीम और सेंट्रल आयडिया म्हणजेच कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे? तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं आहे की कवितेत काय एक्सप्लेन केलेलं आहे. सो आन्सर इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स डिझायर टू बी एबल टू टेक द राईट डिसिजन्स दॅट लीड्स टू सक्सेस इन लाईफ. म्हणजेच कवितेची मध्यवर्ती कल्पना ही किशोरवयीन मुलांची योग्य निर्णय घेण्याची इच्छा आहे ज्यामुळे जीवनात यश मिळते. द टीनेजर रिक्वेस्ट the Lord to help guide him his journey in life and stay with him as he was to take important decisions on a daily basis. म्हणजेच दररोज महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात म्हणून किशोर ज्या अवस्थेतील जे मुलं मुली आहेत ते प्रभूला विनंती करत आहेत की जीवनातल्या प्रत्येक प्रवासात त्याला देवाचं मार्गदर्शन व्हावे आणि त्याच्यासोबतच या देवाने राहावं, अशी एकच प्रार्थना ही किशोरवयीन अवस्थेतील मुलं करत आहेत. He simply wants to choose the right path that helps him keep his mind clean and avoid all temptations or roads that leads to distress. म्हणजेच त्याला फक्त एक योग्य मार्ग निवडायचा आहे ज्यामुळे तो आपले मन स्वच्छ ठेवू शकेल आणि सर्व प्रकारच्या प्रलोभनांना किंवा रस्त्यांना अडचणीत टाळू शकेल. It is a beautiful poem that shows how a teenager wants to do the right thing and needs the Lord's help to ensure he does not stray from his morals. म्हणजे ही एक सुंदर कविता आहे जी दाखवते की किशोरवयीन मुला-मुलींना योग्य गोष्टी कशा करायच्या आहेत आणि आपल्या नैतिकतेपासून भटकत नाहीत ते सुनिश्चित करण्यासाठी प्रभूच्या मदतीची आवश्यकता आहे. पुढचं आहे नेक्स्ट, फिगर ऑफ स्पीच, एपिस्ट्रॉफ, alliteration, inversion and metaphor. Seventh one is special features. This poem uses simple words along with the ABCB rhyme scheme.
स्पेशल त्याची वैशिष्ट्य काय आहेत, तर ही कविता ABCB यमक योजनेसह सोप्या शब्दांचा भाषांचा वापर करते. देअर इज अ यूज ऑफ अ मेटाफर टू एक्सप्रेस द पोएट्स थॉट्स. दिस पोएम कन्वेज अ टीनेजर्स इनर फिलिंग्स ब्युटिफुली. कवीचे विचार व्यक्त करण्यासाठी रूपकांचा वापर केला जातो. तर ही कविता किशोरवयीन मुलांच्या अंतर्गत भावना सुंदरतेने इथे सांगत आहे. नेक्स्ट इज 8th. Why you like this poem? Okay, the answer is I like this poem as I can relate to its subject. It connects to my own hopes and desire to be successful in life and have my Lord alongside me all the way. म्हणजेच मला ही कविता आवडण्याची विशेष कारणं आहेत, कारण मला त्याच्या विषयाशी संबंधित असल्यासारखे वाटते. हे माझ्या स्वतःच्या आशा आणि आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा आणि मला प्रभूला माझ्यासमोर सर्व बाजूंनी जोडण्यासाठी योग्य ठरते. नाउ मूव विथ द नेक्स्ट क्वेश्चन. 8th क्वेश्चन. कंपोज अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीनेज इयर्स. म्हणजेच आपल्या किशोर अवस्थेत किंवा किशोरवयीन वर्षात देवाचे मार्गदर्शन करण्यासाठी इंग्रजीतून प्रार्थनापूर्वक प्रार्थना करा. लेटर यू कॅन इवन ट्राय टू मेक द लाईन्स राईम टू गिव्ह इट अ पोएटिक फॉर्म. त्यानंतर त्या ओळींना काव्यात्मक स्वरूपासाठी तुम्ही कविता बनवण्याचा प्रयत्न देखील करू शकता. ओके, नाउ आन्सर. डिअर गॉड, थँक यू फॉर गिव्हिंग मी माय लाईफ अँड आय एम ट्रूली ग्रेटफुल टू यू फॉर व्हॉट यू हॅव डन फॉर मी सो फार. म्हणजेच माझे आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद आणि आपण आत्तापर्यंत माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी खरोखर त्याचे आभारी आहे. I humbly request you to always be with me and help me choose the right path as I grow from a teenager to an adult. म्हणजेच मी किशोरवयीन व्यक्तीपासून प्रौढांपर्यंत वाढत असताना मला नेहमी साथ द्या आणि मला योग्य तोच मार्ग निवडण्यासाठी मदत करण्याची मी नम्र विनंती तुम्हाला करतो. I get confused sometimes about the decisions I have to make and feel nervous that I may end up making the wrong decisions or wrong चॉईसेस. मला घ्यावयाच्या निर्णयाबद्दल कधीकधी मी गोंधळात पडतो आणि मला असे वाटते की मी चुकीच्या निवडी केलेल्या आहेत, चुकीच्या गोष्टींची निवड केलेली आहे. आय जेन्युअनली नीड युअर हेल्प अँड इट इज ओनली वेन आय प्रे टू यू अँड फील युअर प्रेझन्स दॅट आय गेट कम्फर्ट इन व्हॉट आय एम डुईंग. म्हणजेच मला खरोखरच तुमच्या मदतीची गरज आहे. जेव्हा मी तुमच्याकडे प्रार्थना करतो व मी तुमची उपस्थिती अनुभवतो तेव्हा मी जे काम करीत आहे त्यात समाधान मिळते. प्लीज हेल्प मी डिअर गॉड टू ऑलवेज बी गुड, हॉनेस्ट अँड हार्ड वर्किंग इन लाईफ. हे देवा, मला नेहमीच चांगले, प्रामाणिक आणि मेहनती जीवनामध्ये राहण्यास मदत कर. प्लीज हेल्प मी ग्रो इन टू अ पर्सन दॅट आय कॅन रिस्पेक्ट अँड इज वर्थी फॉर युअर लव्ह. कृपया मला अशा व्यक्तींमध्ये वाढण्यास मदत करा ज्याचा मी आदर करू शकेन आणि तुझ्या प्रेमास पात्र राहू शकेन. इथे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पुढे कविता दिलेली आहे. ओके, ती अशा प्रकारे आहे. पोयम. डिअर गॉड, आय हॅव अ हंबल रिक्वेस्ट. प्लीज हिअर व्हॉट आय हॅव टू से, फॉर आय रिअली नीड युअर हेल्प ॲज आय सेट अ न्यू पार्ट टुडे. म्हणजेच प्रिय देवा, माझी नम्र विनंती आहे, कृपया मला काय म्हणायचे आहे ते ऐका, कारण मला खरोखरच तुमच्या मदतीची खूप गरज आहे. आय होप आय मेक द राईट चॉईसेस विथ यू वॉचिंग मी फ्रॉम अबव, दॅट आय टर्न इन टू अ बेटर ह्युमन बीइंग, समवन वर्थी ऑफ युअर लव्ह. म्हणजेच आज मी एक नवीन मार्ग निश्चित केलेला आहे. मला आशा आहे की मी योग्य निवडी केल्या आहेत. तू मला वरून पाहत आहेस. मी एक चांगले मनुष्य बनू, आपल्यासाठी कोणातरी प्रेमास पात्र ठरू शकेन. Okay students, now move with the next question, that is the 9th question. Look around in your vicinity, your family, friends, neighbors, classmates, etc. and write about any 4 teenagers who have made a name for themselves by doing something extraordinary. तर मुलांनो, इथे विसिनिटी दिलेला आहे. विसिनिटी या शब्दाचा अर्थ आहे परिसर, तुमचा आजूबाजूचा परिसर. तर या प्रश्नाचा अर्थ असा आहे, आपल्या आजूबाजूचा परिसर पहा, त्यात आपले कुटुंब, मित्र, शेजारी, वर्गमित्र इत्यादी आणि अशा 4 किशोरांबद्दल, म्हणजे किशोर अवस्थेतल्या किंवा 13 ते 19 वयोवर्षमधल्या मुलामुलींची ज्यांनी काहीतरी विलक्षण काम करून स्वतःचे नाव कमवले आहे अशाबद्दल माहिती लिहा.
तर उत्तर आहे फर्स्ट इज अ फॅमिली. फॅमिली मेंबरपैकी तुम्हाला एकाचं नाव लिहायचं आहे. इथे मी दिलेले तुम्हाला 4 एक्झाम्पल्समध्ये 4 उदाहरणांमध्ये तुम्ही कोणत्याही व्यक्तीचं नाव लिहू शकता. मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. फॅमिली: अर्जुन नेवडे won several gold medals in college athletics championship while also achieving first rank in academics in class. म्हणजेच महाविद्यालयीन ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकलेली आहे, तसेच वर्गात शैक्षणिक क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. सेकंड, फ्रेंड्स. नेम ऑफ द पर्सन: प्रथमेश सनप. मेड ब्युटिफुल लॉर्ड गणेश स्कल्पचर्स अँड वोन सेव्हरल प्राइज इन आर्ट. म्हणजेच गणेशाची सुंदर शिल्पे तयार केलेली आहेत आणि प्रत्येक कलेतील अनेक बक्षिसं त्याने जिंकलेली आहेत. थर्ड इज अ नेबर्स. नेम ऑफ द पर्सन इज श्रुतिका कोरडे. हेल्प ऑल चिल्ड्रन इन द नेबरहूड विथ देअर स्टडीज अँड हेल्प देम पास देअर एक्झाम्स. मी इथे शेजाऱ्यांचं नाव दिलेलं आहे, नाव श्रुतिका कोरडे. त्यांनी असं कार्य केलेलं आहे की शेजारच्या सर्व मुलांना त्यांच्या अभ्यासासह मदत केलेली आणि त्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मदत केलेली आहे. फोर्थ इज अ क्लासमेट्स. नेम ऑफ द पर्सन: रिद्धी शेळके. वोन द स्कूल एलोकेशन कॉम्पिटिशन्स ॲज वेल एज द ड्रॉइंग कॉम्पिटिशन. वर्गमित्र. नाव आहे रिद्धी शेळके आणि केलेलं कार्य आहे चित्रकला स्पर्धा जिंकलेली आहे.